नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलिस मराठी. पाहुयात काही विशेष घडामोडी. अंबाजी येथील सीएनजी फिलिंग स्टेशनवर अपघात. कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार खाटेवर जाऊन धडकली. खाटेवर बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू. बीडच्या धाकटी पंढरी नारायणगडावर महंत महादेव महाराजांना अभिवादन. पुण्यतिथी सोहळ्यात मनोज जरांगे सहभागी. दिवसभर कडक ऊन, संध्याकाळी पुन्हा पावसाची हजेरी. लातूरकरांना पावसानं दिला दिलासा. सध्या स्टंटबाजीला उधाण आलंय. तरुण वेगवेगळ्या पद्धतीनं स्टंटबाजी करताना दिसतायत. मुंबई नाशिक महामार्गावर इनोव्हा कारमधून बाहेर निघून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. अंधेरी पूर्वमध्ये धावत्या दुचाकीला आग. वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई. जुगार अड्ड्यावर छापा. 1,33,000चा मुद्देमाल जप्त. 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. शेतकरी व्यापाऱ्यांच्या नुकसानीची महाजनांकडून पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन. अमरावतीत भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. आमदार प्रवीण पोटेंची राणे दाम्पत्यावर तुफान टोमणेबाजी. 5 ऑगस्टला सीजेपीची महाबैठक होणार. बैठकीत पुढील रणनीती ठरणार. सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके यांची माहिती. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलिस मराठी.